नमस्कार. जगात सर्वात मोठं सैन्य कोणत्या देशाकडे? तुम्हाला काय वाटतं? चीन, अमेरिका की भारत? पण धक्कादायक सत्य असं आहे की या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती बांगलादेशचा नंबर लागतो. होय, हे खरं आहे. 70 लाखाहून अधिक सैनिकासह बांगलादेशने जगाला अक्षरशः चकित केलं आहे. आणि याहूनही मोठा प्रश्न म्हणजे भारत आणि पाकिस्तान या यादीमध्ये नेमकं कुठं आहे, हाही तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल. आज आपण उलगडणार आहोत जगातील टॉप 10 सर्वात मोठ्या सैन्याची खरी ताकद. कोणत्याही देशाची सुरक्षा ही फक्त शस्त्रावरती अवलंबून नसते, तर त्या देशाच्या सैनिकाच्या ताकदीवरती देखील असते. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात मोठ्या सैन्याची यादी सध्या चर्चेत आहे. आणि या यादीत काही धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावरती बांगलादेश, जिथे 2,40,000 सक्रिय सैनिक आणि तब्बल 68 लाख राखीव सैनिक आहेत, म्हणजे एकूण 70 लाखाहून अधिक सैनिक. दुसऱ्या क्रमांकावरती आहे व्हिएतनाम, जिथे 57 लाखाहून अधिक सैन्य आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे युक्रेन. रशिया सोबतच्या युद्धामुळे येथे मोठ्या प्रमाणावरती सैन्य वाढवण्यात आलं होतं. आता भारताबद्दल बोलायचं झालं तर भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. 14 लाख सक्रिय आणि 35 लाख राखीव सैनिकासह भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. भारताकडं एकूण 49 लाखाचं मजबूत सैन्य आहे. 5व्या क्रमांकावरती दक्षिण कोरिया आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकावरती रशिया येतो. 7व्या क्रमांकावरती चीन येतं, ज्यांच्याकडे सर्वात जास्त सक्रिय सैनिक आहेत. चीनकडे जवळपास 20 लाख. 8व्या क्रमांकावर अमेरिका, जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे, पण सैन्य संख्येत मात्र 8व्या स्थानी. 9व्या क्रमांकावरती उत्तर कोरिया येतं आणि 10व्या क्रमांकावरती तैवान. महत्वाची गोष्ट म्हणजे ही यादी फक्त सक्रिय सैनिकावरती आधारित नाही, तर राखीव आणि निमलष्करी दलाचाही यात समावेश आहे. म्हणूनच बांगलादेश आणि व्हिएतनाम सारखे देश वर टॉपला दिसत आहेत. पण जर फक्त सक्रिय सैन्याचा विचार केला तर काय, तर चित्र पूर्ण बदललेलं दिसेल आणि वेगळं दिसेल. चीन, भारत, रशिया आणि अमेरिका हे देश तुम्हाला आघाडीवरती दिसतील सक्रिय सैनिकामध्ये. सैन्याची ताकद फक्त संख्येवरती नाही, तर प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि रणनीतीवरती देखील अवलंबून असतं. जगात शक्तीची लढाई फक्त शस्त्राची नाही, तर सैनिकाच्या मनोबल आणि तयारीची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.